नमस्कार, मी स्मिता साबळे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आम्ही कोपरगाववरून तिरुपतीला जाण्यासाठी निघालो आहोत। एक दिवस प्रवास झाल्यानंतर आम्ही कन्हैया हॉटेलमध्ये थांबलो। माझं आणि विराजचं आवरून झाल्यानंतर सकाळी लवकरच आम्ही इथे गार्डनमध्ये आलो। बाकीच्या फॅमिली मेंबरचे आवरून होईपर्यंत विराजने खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला। येथील गार्डन त्याला आणि मला खूपच आवडले। आला का? येतोय। इथे थोडे वेळ खेळून झाल्यानंतर इथले रेस्टॉरंटमध्ये आम्ही नाश्ता केला आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो। प्रवासात आम्हाला उस्मानाबादचा भव्य आणि दिव्य असा किल्ला दिसला। त्याचप्रमाणे पवनचक्की देखील दिसली। आमचा मुलगा तन्मय आमची नवीन गाडी महिंद्रा XUV 700 चालवतो आहे। फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत तिरुपतीला। इथे प्रचंड अशी गर्दी आहे। हे तिरुपतीला जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार आहे। इथे सगळ्या गाड्यांमधील संपूर्ण सामानाची चेकिंग होते आणि प्लास्टिकच्या बॉटल जर आपण नेलेल्या असतील तर या गाडीमधून काढून फेकून दिल्या जातात। गाडीत बसलेल्या सर्व व्यक्तींची येथे पर्सनल चेकिंग होते। आपल्या जवळ जर एखादी बॅग असेल तर त्याची देखील चेकिंग होते।
आमची चेकिंग झाली आहे आणि आम्ही पायी पुढे आलो आहोत. आमची गाडी अजून मागेच आहे. इथे उभे असलेले सगळे व्यक्ती आपापल्या गाडीमधून उतरून चेकिंग करून इथे उभे राहिलेले आहेत. फायनली आता आमची गाडी चेकिंग करून आलेली आहे. आणि आता आम्ही वर जाण्यासाठी गाडीत बसलो आहोत. वर जाणारा रस्ता अतिशय सुंदर आहे. वर आल्यानंतर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही TBC ऑफिसमध्ये चौकशी करू शकता. या ऑफिसच्या ऑपोजिट साईडला देखील एक दुसरी शाखा आहे. तेथे तुम्ही प्रोसेस करण्यासाठी जाऊ शकता. इथे अगदी छान गार्डन तयार केलेले आहे. इथे एक वेगळे झाड मला दिसले. त्याचे फळ बीट सारखे होते आणि फुले तर अतिशय सुंदर होती. हे TBC ऑफिस आहे. येथून आपल्याला फ्री दर्शनासाठी चाललेल्या लोकांची रांग दिसते आहे. या रांगेत तुम्हाला गर्दीनुसार 6 तास, 8 तास, 14 तास किंवा 24 तास देखील लागू शकतात. आमच्या दर्शनाची बुकिंग उद्याची होती, त्यामुळे आम्ही वर जाऊन रूम घेतली आणि त्यानंतर तिरुपतीमध्ये पद्मावती देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. तिरुमाला ते तिरुपती हा संपूर्ण रस्ता डोंगरामध्ये कोरलेला आहे आणि जवळपास 40 ते 50 वळण आम्हाला लागले. येथून खाली आपल्याला जे व्हाईट कलरमध्ये दिसत आहे ते संपूर्ण घरं आहेत. पद्मावती मातेचे मंदिर आता आले आहे. असे म्हटले जाते की तिरुपती दर्शनाआधी आपल्याला पद्मावती मातेचे दर्शन हे करावे लागते. आतमध्ये जाण्याआधी येथे मोबाईल जमा करावा लागतो. येथे मध्ये एक कुंड आहे. येथे पूजा केली जाते.
दर्शन झाल्यानंतर आम्ही बुलढाणा अर्बन येथे जेवणासाठी गेलो. येथे आपल्याला महाराष्ट्रीयन थाळी मिळते. कांदा काकडीचे सॅलड, लिंबाचे लोणचे, हिरवी मिरची आणि लिंबाची फोड दिली जाते. वरण भात, 2 भाज्या, पापड, फुलके. सकाळच्या वेळेस दही दिले जाते. दही आणि भात येतो आहे त्याआधी मी हा फोटो घेतलेला आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो. आणि त्यानंतर एका सुंदर अशा दुकानामध्ये शॉपिंग केली. शॉपिंग करून आम्ही वर तिरुमालामध्ये आलो. इथे नारायणगिरी रेस्ट हाऊसमध्ये आम्ही थांबलो. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता आवरून आम्ही दर्शनासाठी चाललो आहोत. इथून जी रेड बस आपल्याला जाताना दिसते आहे ती फ्री बस आहे आणि ती तिरुमाला ते तिरुपती असा प्रवास करते. माझी ही तिरुपतीला येण्याची 3री वेळ आहे, त्यामुळे मला बरेच काही समजले आहे. सुरुवातीला आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस थोडे कन्फ्युजन होते. ज्यावेळेस आम्ही तिरुपतीमध्ये आलो त्यावेळेस लोक सांगत होते की हे खाली तिरुपती आहे आणि वर तिरुमाला आहे. तिरुपतीमध्ये पद्मावती मातेचे मंदिर आहे तर तिरुमालामध्ये बालाजी मंदिर आहे. पद्मावती देवी म्हणजे श्री बालाजींच्या पत्नी आणि श्री बालाजी तिरुपतीवरून गरुडावर बसले आणि तिरुमाला येथे आले. तिरुमाला हे या भागाचे नाव आहे, पण आपण म्हणताना तिरुपती बालाजी असे म्हणतो, त्यामुळे आपल्याला साहजिकच कन्फ्युजन होते. इथे दर्शन करून आम्ही प्रसाद घेतला. त्यामध्ये लाडू आणि वडा असे 2 प्रकार होते. इथे तिरुमालामध्ये आम्हाला अशा काचेच्या पाण्याच्या बॉटल विकत घ्याव्या लागल्या. इथले दर्शन झाल्यानंतर आम्ही कोल्हापूरला जायला निघालो. तिरुपती बालाजींचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन हे नक्की घेतले पाहिजे, कारण कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच देवी लक्ष्मी आहे. प्रवासात मला जे नैसर्गिक सौंदर्य दिसले ते मी तुम्हाला आता दाखवते आहे.
जे व्यक्ती आपल्याला चालताना दिसत आहेत ते पायी वर दर्शनासाठी चाललेले आहेत. खाली येताना आम्हाला हनुमान मंदिर लागले, तेथे आम्ही उतरलो. येथील हनुमानाची मूर्ती अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य आहे. इथे नवसाच्या घंट्या बांधलेले दिसत आहेत. इथे दर्शन घेऊन आता आम्ही कोल्हापूरला जाण्यास निघालो आहोत. कोल्हापूरला जाताना खूप पाऊस येत होता. फायनली आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि तिथे कळसाचे पुन्हा एकदा दर्शन घेतले. अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मीचे दर्शन झाल्यानंतर आम्हाला इथेच सरस्वती मातेचेही दर्शन झाले. हे एकमेव असे मंदिर आहे की इथे सरस्वती मातेचे देखील मंदिर आहे. देवीला जे दागिने आवडतात त्यांची इथे विक्री होते. त्याचप्रमाणे हळद, कुंकू आणि इतर सामानही भेटते. महालक्ष्मीच्या दर्शनानंतर येथून थोडे तरी कुंकू आपल्या घरी घेऊन जावे अशी प्रथा आहे. महालक्ष्मीच्या या दर्शनानंतर आमचे तिरुपती दर्शन आता पूर्ण झाले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.